अमरावतीच्या चांदूर बाजारामधील पूर्णा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडलेत। मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 75% पेरण्या पूर्ण। जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन आणि कापसाची लागवड। राहिलेल्या पेरण्या पुढील 2 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता। पावसाने पाठ फिरवल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील काही भागातील पेरण्या रखडल्यात। पावसाअभावी सुरगाणा तालुक्यात भाताचा हंगाम लावण्याची शक्यता आहे। भुसावळच्या तापीनगर उपकेंद्रामधील रोहित्रात रिले ऑपरेटरिंगमध्ये बिघाड झाला। एक्सप्रेस फीडरचा वीजपुरवठा 8 तास बंद आहे। पाणीपुरवठा 1 दिवस विलंबानं। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून 9 आणि 10 जुलैला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं, तर प्रलंबित महागाई भत्त्याची देखील एसटी कर्मचाऱ्यांकडून मागणी। नाशिकच्या इगतपुरीमधून महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात। बिऱ्हाड मोर्चा मंत्रालयावर धडकणार। मानधन वाढ, सेवा सुरक्षेसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। अहमदनगरमध्ये वाळू तस्करांच्या हल्ल्याप्रकरणी तलाठी महसूल संघटना आक्रमक। तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांचा ठिय्या। आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा। पंढरपूरमधील पाण्याचं श्रेय लाटू नका, जनता जागा दाखवेल। शेकाप नेते बाबासाहेब देशमुख यांचा शहाजी बापू पाटलांना इशारा। पंढरपुरात पाणी आणण्यावरून श्रेयवदाची लढाई। कृषी मंत्री स्वखर्चामधून शेतकऱ्याला बैलजोडी दिली भेट। बैलजोडी नसल्यानं भावाला आणि मुलाला अवताला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी स्वखर्चातून बैलजोडी दिली। पुण्याच्या खेड तालुक्यातील आवर्षण प्रवण क्षेत्रामधील शेतकऱ्यांची कवंडीची पाणलोट क्षेत्राला भेट। इंडो जर्मन अर्थसहाय्यानं राबवण्यात आलेला पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची शेतकऱ्यांनी जाणून घेतली माहिती। अमरावतीत ऐतिहासिक खोपर्डे वाड्याचं पाडकाम हाती। मनपाच्या शिकस्त इमारती पाडण्याच्या कारवाईत खोपर्डे वाडा जमीनदोस्त। वर्ध्यात दारूबंदीच्या मुद्द्यावरून जय महाराष्ट्र युवा संघटनेचं धरणे आंदोलन। विधानसभेमध्ये आता 50 वर्ष पूर्ण झालेल्या दारूबंदी कायद्याचं फायदे सांगण्याची मागणी। कोल्हापूर शहरामधील रस्त्यांसह नागरी समस्या संदर्भात भाजपचं आंदोलन। महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्यानं महानगरपालिकेसमोर तीव्र निदर्शनं आणि जोरदार घोषणाबाजी। दूध दरासाठी पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता। दुधाला किमान 35 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी 28 जूनपासून राज्यभर आंदोलन करण्याचा संघर्ष समितीचा इशारा। पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकरांनी अजित पवारांची घेतली भेट। उपमुख्यमंत्र्यांकडे दुधाला प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी। राज्यातील नंदुरबार जिल्हा सर्वाधिक गरीब जिल्हा। नीती आयोगाच्या सर्वेक्षणात गरिबी निर्देशांकांमध्ये नंदुरबार जिल्हा पहिल्या क्रमांकावर। अमरावतीच्या तपोवनमधील ग्रामस्थांचं रस्त्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। तपोवन रस्ता बंद केल्यानं आरोप आहे नागरिकांचा। धुळ्यात रेशन कार्डवरून नावं गायब होण्याचा प्रकार उघडकीस। ॲडव्होकेट पंकज गोरेंनी नागरिकांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट आणि विचारणा केली। बुलढाणा जिल्ह्यामधले सिंदखेड राजा ते शेगाव शक्तीमार्ग रद्द करा। शेतकरी कृती समितीचं सरकार विरोधात थाळीनाद आंदोलन। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर। सोलापूरच्या टाकळी गावात जलजीवन मिशनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। ग्रामस्थांची मंत्री गिरीश महाजनांकडे तक्रार। भ्रष्टाचार न थांबवल्यास मंत्रालयासमोर उपोषण थांबवण्याचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात 2 महिन्यांपासून 94 कोटी रुपयाचे धान्याचे चुकारे थकलेले आहेत। ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। भुसावळ मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कांद्याची आवक घटली। उन्हाळी कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलोवर। भुसावळ तालुक्यात 11,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण। यावर्षी तालुक्यामध्ये सोयाबीनच्या लागवडीचं प्रमाण कमी आहे, तर उडीद, तूर, मूग, तीळ पिकांकडे शेतकऱ्यांचा कल। बिलोली तालुक्यामधील शेतकऱ्यांना दोडका लागवडीमधून मिळवलंय लाखोंचं उत्पन्न। 40 गुंठ्यात 2 लाखांचं उत्पन्न। मावळमध्ये भात लागवड सुरू। पवना नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून लागवडीला सुरुवात। राज्यात पावसाचा जोर कायम राहणार। हवामान खात्याकडून विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट, तर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश भागात संततधार पाऊस। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। नद्या दुथडी भरून वाहत असल्यानं आता नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली। आतापर्यंत 3 वेळा कोसळली दरड। वारंवार दरड कोसळत असल्यानं ग्रामस्थांकडून सुरक्षेची मागणी। नाशिकच्या कश्यपी धरणामधून पाणी सोडण्यास विरोध कायम। जलसंपदा विभागाशी ग्रामस्थांची चर्चा निष्फळ।